पुण्याच्या कोरेगाव भीमा येथे 208वा शौर्य दिन साजरा होतोय। त्या निमित्ताने लाखो अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झालेली पाहायला मिळतात। शौर्यभूमी कोरेगाव भीमा जयस्तंभ या ठिकाणी गर्दी करत असतात। येणाऱ्या अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने तयारी केलेली आहे। परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलाय। विजयस्तंभाला रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आले। आकर्षक विद्युत रोषणाई पाहायला मिळते। जयस्तंभ उजळून निघालेला आहे। रात्री 12 वाजता भीमवंदना या ठिकाणी देऊन शौर्य दिवसाला सुरुवात करण्यात आली। याच कार्यक्रमस्थळी आपण पाहतोय पोलिसांचा चोख बंदोबस्त। कोरेगाव भीमा येथे आपण पाहतोय 208वा शौर्य दिन आणि या निमित्ताने भीम सैनिकांची अनुयायांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। नववर्षाचा पहिला दिवस नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस आणि मंदिरांमध्ये आपण पाहतोय भाविक भक्तांची गर्दी पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी दगडूशेठहून आपल्या सोबत जोडलेले आहेत। काय सांगाल, आपण पाहतोय भक्तांची गर्दी आहे या ठिकाणी आणि आज सकाळपासूनच आपण पाहतोय देवाच्या दर्शनाने सुरुवात होते, नवीन वर्षाची सुरुवात केली जाते आणि आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी झाली आहे। अमोल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? जी, आपण पाहतो या ठिकाणी देवदर्शनाने आजच्या पहिल्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात ही केली जाते आणि भक्तांची गर्दी पाहायला मिळते। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन सगळे करताना पाहायला मिळतात आणि उत्साहाचं वातावरण पुणेकरांमध्ये आहे। रात्री 2025 या वर्षाला निरोप दिल्यानंतर आपण पाहिलं की आता आपल्या नवीन वर्षाची सुरुवात या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाने बाप्पाच्या नतमस्तक होऊन केली जात आहे आणि आपलं हे संपूर्ण वर्ष आनंदमय आणि सुखमय जावो हीच इच्छा आणि हीच प्रार्थना खरं तर गणपती बाप्पाकडे केली जाते। पहाटेपासूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केलेली आहे। आपण ही गर्दी पाहतोय, एवढ्या याच्यापेक्षा जास्त गर्दी ही मंदिराच्या बाहेर आहे आणि संपूर्णपणे या मंदिरामध्ये एक भक्तिमय वातावरण आहे। 365 दिवस या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भक्तांची गर्दी असते, पण आता नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी अगदी पहाटेपासून या ठिकाणी भाविकांनी मी आपल्याला थोडं थांबवते। या ठिकाणी आपण आरती सहभागी होऊया। आरती सुरू आहे या ठिकाणी दगडूशेठ बाप्पाची।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.